नमस्कार. मी डॉक्टर दीपक कापडे, ग्रंथपाल, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी, रामटेक. आजचा माझा विषय आहे ग्रंथालयात किंडल ॲपचं उपयोजन. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की ॲप्लिकेशन ऑफ किंडल ॲप इन लायब्ररीज. आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये मी आपणास किंडल ॲप काय आहे याबद्दल सांगणार आहे. आणि हे सांगत असताना त्या ग्रंथालयात या किंडल ॲपचा उपयोग आपल्या ग्रंथपालांनी कसा करावा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आणि किंडल ॲप मध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, किंडल ॲपचे कार्य काय आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फंक्शन्स म्हणतो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, आणि त्या किंडल ॲपला आपण आपल्या पीसी मध्ये, मोबाईल मध्ये किंवा अदर डिव्हाइस मध्ये आपण कसं डाउनलोड करू शकतो. या डाउनलोड केल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखी कोणत्या इतर फॅसिलिटीज मिळते का? फॉर एक्झाम्पल, किंडल अनलिमिटेड म्हणून एक पॅकेज येतो, तो पॅकेज आपण घेऊ शकतो का? आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपण आपल्या ग्रंथालयात कशा प्रकारे करू शकतो, आणि आपल्या युजर्सला, आपल्या प्राध्यापकांना, आपल्या प्राचार्यांना, वरिष्ठांना आपण कोणत्या प्रकारे या ग्रंथालयीन सेवा पुरवू शकतो, याबद्दलचा संपूर्ण उहापोह या माझ्या आजच्या या सादरीकरण मध्ये करण्यात येणार आहे. काय आहे किंडल? किंडल एक डिव्हाइस आहे, ई बुक डिव्हाइस. कोणी केलेलं आहे? कोणाचं डिव्हाइस आहे? कोण याला स्पॉन्सर करतो? तर हे आहे Amazonचं एक प्रोडक्ट. Amazon.com आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ते एक प्रकारचे ई बुक रीडर्स आहे, एक प्रकारचं एक डिव्हाइस आहे जे Amazon.com नी विकसित केलेलं आहे, आणि त्यावर आपल्याला अनेक प्रकारचे ग्रंथ, अनेक प्रकारचे लिटरेचर आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जे आपण ग्रंथालयात काम करतो तेच कार्य आपण या Amazon ॲपच्या द्वारे सुद्धा करू शकतो. अशा प्रकारचं ही किंडल आहे. किंडल मध्ये आणखी कोणत्या सुविधा आहेत? जसं आपण एखादं पुस्तक वाचतो, पुस्तक वाचल्यानंतर त्याला मार्किंग करून ठेवतो, हायलाइट करून ठेवतो, त्याच्यावर नोट्स घेतो, तर त्या सुविधा सुद्धा या किंडल मध्ये कशा प्रकारे दिल्या जातात. वाचताना आपण त्याच्यामध्ये नोट्स सुद्धा आपण कशा टाईप करू शकतो. जे वाचलेलं आहे ते जर इम्पॉर्टंट असेल तर कुठे काय आपण त्याला हायलाइट करू शकतो, त्याला बुकमार्क करू शकतो. अशा अनेक वैशिष्ट्यासह किंडल मध्ये ज्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्या निश्चितच चांगल्या आहेत. विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि रिसर्च स्कॉलर्सला ह्या आवडण्यासारख्या आहेत, आणि त्याचा जर आपण उपयोग ग्रंथालयात केला तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो. वैशिष्ट्यामध्ये सांगायचं झाल्यास तर त्यावर आपण जे काही किंडलवर पुस्तकं स्टोअर केलेले असेल, खरेदी केलेले असेल, त्या हजारो पुस्तकातून पर्टिक्युलर एक पुस्तक कसं काढायचं, किंवा पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन कशी करायची, पर्टिक्युलर कीवर्डने पुस्तक कसं शोधायचं, आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा आतमध्ये जर एखादा वर्ड शोधायचा असेल, कोणत्या पुस्तकात मिळेल याबाबतचा शोध सुद्धा आपण या किंडल मध्ये आपण घेऊ शकतो. तसंच आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनिक बुक्स हे वाचनासाठी सोयीस्कर नसते, डोळ्याला असं त्रासदायक असतं. तिथे सुद्धा यांनी किंडल मध्ये एक ऍडजस्टेबल टेक्स्ट साईज, म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी, ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये फॉन्ट्स आपल्याला करता येतात. त्याचा आकार जो आहे कमी जास्त आपल्याला करता येतो, आणि वाचनास ते सोयीस्कर होऊ शकते, डोळ्याला ते सोयीस्कर होऊ शकते. ही सुद्धा फॅसिलिटी त्या किंडल मध्ये आपण इथे Amazon.com नी दिलेली आहे. आणि हा किंडल ॲप आपल्या मोबाईलमध्ये
आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपले इतर जे डिव्हाइस आपण ज्याच्यावर व्हॉट्सअप पाहतो, ज्याच्यावर फेसबुक पाहतो, अशा सर्व डिव्हाइस करता हा किंडल ऍप केव्हाही, इव्हन आपण ऑफलाईन जरी असलो तरी आपल्याला त्याला यूज करता येतं. प्रवासात सुद्धा त्याला यूज करता येतं. त्याला ऑनलाईन इंटरनेट असण्याची सुद्धा गरज राहत नाही. सुरुवातीला इंटरनेट हवाय, पण एकदा का आपण तो ऍप डाउनलोड केला तर इंटरनेटची सुद्धा गरज राहत नाही. जे काही आपण स्टोअर त्याच्यामध्ये केलेलं आहे ते सिस्टमॅटिकली सर्चेबल फॉर्म मध्ये आपल्याला कुठेही कनेक्शन नसताना सुद्धा सर्च करता येतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग हा किंडल आपण कुठून डाउनलोड करावा? तो पीसी वर केला ग्रंथालयात त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. तो आपल्या मोबाईलवर केला तर फक्त आपल्यासाठीच त्याचा उपयोग होईल. तर हा एक अत्यंत लोकप्रिय असा प्रोग्राम आहे. तो आपण ग्रंथालयासाठी सुद्धा यूज करू शकतो आणि पर्सनल सुद्धा यूज करू शकतो. आणि या किंडल ऍप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा एक नवा पैसा देण्याची आवश्यकता नाही. विनामूल्य आपण त्याला इंटरनेट थ्रू डाउन करू शकतो. आणि विनामूल्य जरी असला तरी तिची जी नवीन आवृत्ती आता आलेली आहे त्याच्यात बरेच प्रकारचे असे प्रोग्राम्स आहे, बरेच प्रकारचे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज आहे, बरेच त्याची वैशिष्ट्य पण आपल्याला इथे दिसून येईल. आणि काही त्रुटी त्याच्यात राहिलेल्या होत्या त्या सुद्धा आता नवीन किंडल ऍप मध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. आणि विनामूल्य असल्यामुळं विशेषतः ग्रामीण भागातल्या ग्रंथालयाकरिता हे अत्यंत उपयोगी असं एक ऍप आहे, ज्याचं उपयोजन आपण आपल्या ग्रंथालयात आरामात करू शकतो. आणि एक त्याच्यामध्ये एक पॅकेज येतो. समजा आपल्याला जर पॅकेज खरेदी करायचं असेल तर आपण करू शकतो. जर नाही केलं आपण खरेदी तरी आपण किंडल ऍपला वापरू शकतो. पण जर समजा किंडल ऍपचं एक पॅकेज जे आहे, ज्याला एक किंडल अनलिमिटेड म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये अनलिमिटेड पुस्तकं आपल्याला मिळू शकतात. केवळ 1700 रुपये वार्षिक शुल्क जर आपण भरलं तर कमी जास्त होत राहतं हे शुल्क, पण 1700 रुपये जर वार्षिक शुल्क आपण त्याचं भरलं तर आपल्याला किंडल मध्ये असलेले 7000 ऑडिओ बुक्स आणि 10 लाखापेक्षा जास्त शीर्षक असलेले रिडिंग मटेरियल्स आपल्याला तिथे वापरायला मिळू शकतं, केवळ आणि केवळ 1700 रुपयात. पण मी हा आग्रह करणार नाही की 1700 रुपयाचं तुम्ही किंडल अनलिमिटेड खरेदी कराच. जरी नाही केलं तरी त्याच्या वेगळ्या अर्थाने त्याचा उपयोग आपण घेऊ शकतो आणि म्हणून ते ग्रंथालयात त्याचं उपयोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता हे कुठून करायचं, कसं करायचं, काय करावं लागेल आपल्याला याच्यासाठी, हे अनेक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झालेले असेलच. त्यामध्ये आपण www.amazon.com मध्ये जर गेलो आणि त्याच्या स्क्रीन मध्ये आपण टाकलं की किंडल ऍप डाउनलोड, तर आपल्याला एक स्क्रीन मिळेल आणि तिथून ते आपण डाउनलोड करू शकतो. एकदा का आपण त्याला डाउनलोड केलं, तिथून डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम हे तुमच्या समोर असलेली स्क्रीन तुमच्या समोर येईल की आपलं खात्याचं व्यवस्थापन कसं करायचं, मॅनेज युअर अकाउंट. म्हणजे आपलं अकाउंट आपल्याला तिथं खोलावं लागतं, त्यांना आपल्याला ईमेल द्यावं लागतं. जर तुम्ही पर्सनल यूज करत असेल तर तुम्ही स्वतःचा पर्सनल इमेज त्याच्याकरिता टाकावा. समजा जर युनिव्हर्सिटीसाठी, कॉलेज, लायब्ररीसाठी जर तुम्ही यूज करत असेल तर जो तुम्ही अकाउंट बनवलेला आहे तो ईमेल त्यात यूज केला तर अत्यंत चांगलं होईल. आणि इथे दोन तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे की जर तुम्ही पहिल्यांदाच ते डाउनलोड केलेलं असेल कुठे किंवा तुम्ही पहिलेच मेंबर झालेले असाल त्याचे तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनवर जाऊ शकता. समजा जर तुम्ही न्यू कमर्स असेल, न्यू कस्टमर असेल तर तुम्हाला इथे टिक करून तुमचं अकाउंट तुम्हाला इथे खोलावं लागेल, तुम्हाला पासवर्ड वगैरे टाकावं लागेल आणि ऑटोमॅटिकली तुमचं अकाउंट ओपन होईल. जसं आम्ही कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये हे आमचं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी लायब्ररी रामटेक्सचं हे अकाउंट खोललं आणि याप्रमाणे ते स्क्रीन आपल्याला तुमच्या समोर येईल. इथे आल्यानंतर आपल्याला याला कस्टमाइज करता येतं. म्हणजे आपल्या लायब्ररीचं नाव काय आहे हे जसं मी टाकलेलं आहे ते आपल्याला देता येतं, ऍड्रेस आपल्याला देता येतं, लायब्ररियन कोण आहे हे सुद्धा देता येतं. म्हणजे याला एक प्रकारचं कस्टमाइज आपल्याला करता येतं
आणि या कस्टमाइज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लायब्ररीचा फोटो टाकायचा असेल, तुम्ही तुमचा फोटो टाकायचा, जे काही तुम्हाला शो करायचं असेल तर ते तुम्ही आरामात करू शकता. त्यामध्ये अनेक फॅसिलिटीज आता इथे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे त्या अनेक गोष्टी तुम्हाला इथे वापरायला मिळू शकते. जसं आपण ज्या प्रकारे लायब्ररीमध्ये ऑर्डर्स करत असतो त्या प्रकारे तुम्ही दिलेल्या ऑर्डर्स या किंडलद्वारे तुम्ही दिलेल्या ऑर्डर्स हे तुमच्या इथे दिसून पडेल. तुमचं अकाउंट काही सेटअप करायचं असेल, तुम्हाला नाव बदलवायचं असेल, तुम्हाला आणखी काही त्याच्यामध्ये वेगवेगळे आयटम्स टाकायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या युअर अकाउंट मधून जाऊन ते तुम्हाला कस्टमाइज करता येतं, सेटिंग करता येतं. त्याच्यानंतर तुमच्या ऑर्डर्स तुम्हाला तिथे दिसून पडते की आतापर्यंत आपण किती ऑर्डर दिलेले आहे, किती रुपयाचे आपण ऑर्डर दिलेले आहे आणि तुमची विश लिस्ट तुम्ही काही सर्चिंग केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट करून ठेवलेलं असेल तर तेही तुम्हाला तिथे दिसून जाईल. तुमचे काही रिकमेंडेशन असेल तेही तुम्हाला दिसून जाईल. आणि मॅनेज युअर कंटेंट अँड डिव्हाइसेस. तुमचं जर डिव्हाइस तुम्हाला ज्या प्रकारे मॅनेज करायचं आहे ते तुम्हाला इथून करता येईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही का किंडल अनलिमिटेड घेतलं तर या इथे क्लिक केल्यानंतर युअर किंडल अनलिमिटेड वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही त्या अमेझॉन मध्ये ज्या किंडल्स बुक्स आहेत जे फ्री दिलेले आहेत त्याला केव्हाही डाउनलोड करू शकता. जवळजवळ 10 लाखाच्या वरून टायटल्स आपल्याला त्यामधून फ्री ऑफ चार्ज याच्यासाठी म्हणतो की एकदा का आपण किंडल अनलिमिटेडचे युजर्स झालो तर आपल्याला ते 10 लाख पुस्तकांना केव्हाही आपल्याला डाउनलोड करता येतं, केव्हाही त्याला यूज पण करता येतं. आणि ते आपण जे काही पुस्तकं टाकतो त्याच्यामध्ये किंवा जे काही पुस्तकं खरेदी करतो आपण ते सगळ्या पुस्तकांची लिस्ट अशा प्रकारे तुमच्या समोर येते आणि तुम्ही याला या सर्च बॉक्स मधून सर्च पण करू शकता. लिस्ट व्ह्यू जो आहे शीर्ष म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण टायटल व्ह्यू जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो. पुस्तकाचं टायटल आपल्याला दिसतो, पुस्तकाचा ऑथर सुद्धा माहित पडतो आणि समजा जर आपल्याला नाही दिसलं तर आपल्याला ते इथून सर्च करता येतं. त्यानंतर फाईल आयात पीडीएफ हा एक चांगला त्याला काय म्हणतो फॅसिलिटी, एक चांगलं फंक्शन्स त्याच्यामध्ये आहे की आपल्याकडे व्हॉट्सअप थ्रू, ईमेल थ्रू बरेच पीडीएफ फाईल्स, पुस्तकांचे पीडीएफ फाईल येत असतात आणि ते आलेले पीडीएफ आपण व्हॉट्सअप मध्येच ठेवतो आणि केव्हा उडून जातात ते त्याचा काही अंदाज नसतो. आणि म्हणून अशी काही पुस्तकं जर आपल्याकडे आले असेल तर आपल्याला या किंडल फाईल मध्ये सिस्टमॅटिक व्यवस्थित पण ठेवता येतात. जसं इथे बघत असेल तुम्ही स्क्रीनवरती फाईल इम्पोर्ट पीडीएफ केले की इथे सगळ्या फाईल्स A to Z फाईल्स तुमच्या पुस्तकं असेल काही असेल ते सिस्टमॅटिक ऑटोमॅटिकली त्याला अटॅच होऊन जातात, अपलोड त्याच्यावर होऊन जातात. पण त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्लॅगरिझम, कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट लागू होत नाही, कारण ते तुम्ही केवळ तुमच्यासाठी केवळ शैक्षणिक फॅसिलिटीज म्हणून तुम्ही तिथे करता आहात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कॉपीराईट इथे लागू होत नाही. आणि या पुस्तकाला जर आपल्याला पूर्णतः पाहायचं असेल, त्याच्यामध्ये असलेले इंटरनल माहिती जर आपल्याला पाहायचं असेल, त्याचं कंटेंट जर पाहायचं असेल, त्याचं कव्हर पेज जर पाहायचं असेल तर एका क्लिक मध्ये आपण त्या कव्हर पेज पर्यंत जाऊ शकतो. लोकेशन थ्रू आपण पेज नंबरवर जाऊ शकतो. अशा अनेक फॅसिलिटीज यामध्ये आहेत. त्यासोबतच यामध्ये आपल्याला जर आपल्या व्हाईस चान्सलरने किंवा वरिष्ठांनी एखादं पुस्तक आपल्या ग्रंथालयातून मागितलं आणि कदाचित ते पुस्तक आपल्याकडे जर उपलब्ध नसेल तर त्यावेळेस आपण त्यांना उत्तर देत असताना आपल्या असं लक्षात येतं का नाही कसं म्हणायचं. मग अशा वेळी आपण या किंडल ऍप मधून त्या पुस्तकाला सर्च करून 2 मिनिटात ते पुस्तक आपण खरेदी करू शकतो आणि त्याची ई कॉपी आपण आपल्या व्हाईस चान्सलरला, आपल्या वरिष्ठांना, प्रिन्सिपलला सुद्धा त्यामधून पाठवू शकतो. ही फॅसिलिटीज आता असं आहे की याला प्रॅक्टिकली मी तुम्हाला जेव्हा संपूर्णतः हे सादरीकरण तुमच्या समोर जेव्हा मांडेल तर प्रॅक्टिकल मी दाखवेल की त्याला काय करायचं आहे, कसं डाउनलोड करायचं आहे, कशा यामध्ये फॅसिलिटीज आहे आणि त्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्या ग्रंथालयासाठी कशा उपयुक्त आहेत या सर्वांचा उहापोह प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. पण वेळ कमी असल्यामुळं मी याचा सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. कन्क्लुजन असं आहे की प्रत्येक ग्रंथपालाने हे
किंडल ऍप आपल्या ग्रंथालयात निश्चितच डाउनलोड करून घ्यावं आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना, त्याद्वारे रिसर्च स्कॉलर्सला आणि आपल्या युजर्सला सगळ्यांना सेवा पुरवण्यास हे किंडल ऍप अत्यंत महत्वाचं, उपयुक्त असं एक साधन आहे. सूचना अशी आहे की या तुमच्याकडे असलेले जे काही पुस्तकं असेल, जे काही PDF फाईल मध्ये असलेले पुस्तकं असेल, ते यावर साठवून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ग्रंथपाल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो. एवढं बोलतो आणि संपवतो. काही तुमच्या प्रश्न असेल तर निश्चितच विचारा. डॉक्टर दीपक कापडे तुमच्यासाठी या किंडल ऍप डाउनलोड करण्यापासून तर किंडल ऍपच्या सर्व्हिसेस देण्यापर्यंत केव्हाही 24 आवर्स तुमच्या सोबत आहे. धन्यवाद.